फर्स्ट स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.6 महाराष्ट्र स्टेट बोर्ड अल्जेब्रा. कोणता आहे? अल्जेब्राचा 2.6 हे आपण आज काय करणार आहोत? प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. तर त्यामधला पहिला जो क्वेश्चन दिला आपल्याला, प्रोडक्ट ऑफ द प्रगती इज 2 year ago and 3 year hence 84 and find their present age. ओके, ते आपल्याला दिलं आहे. तर सर्वात पहिले काय करू आपण, त्यांचं प्रेझेंट एज घेऊ आपण. सपोज प्रेझेंट एज ऑफ कोण दिला आहे? प्रगती. प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी एक्स इयर. किती घेतो मी? एक्स इयर. तिचं काय घेतलं मी? एज घेतलं. ओके, आता चेक करा. त्यानंतर आपल्याला काय म्हटलं तिनं? प्रोडक्ट ऑफ प्रगती एज 2 year ago. कोण किती इयर अगो? आता आपण जर लिहिलं इथं 2 year ago. तर मग आता कोणाचं एज येईल? प्रगतीचं. एज ऑफ प्रगती. एज ऑफ प्रगती किती? 2 year ago. आजचा प्रेझेंट एज किती आहे तिथं? एक्स आहे. 2 year ago जर केला आपण तर काय मिळेल आपल्याला मिळेल x -2. ओके, त्याच्यानंतर काय लिहिलं आपल्याला? त्यानंतर त्यांनी दिलं आहे की 3 year hence. म्हणजेच काय? 3 year hence. 3 year hence म्हणजेच काय? 3 वर्षानंतर, म्हणजे 3 वर्षानंतर. तर आपण काय लिहू? एज ऑफ प्रगती. एज ऑफ प्रगती. आता किती? 3 वर्षानंतर. आता सध्या x आहे. 3 वर्षानंतर x प्लस किती होईल? 3 होईल. ओके, आता काय म्हटलंय? त्यानुसार ते दोघांचं जर प्रोडक्ट केलं, या दोघांचं जर प्रोडक्ट केलं तर त्यांना आपल्याला म्हणत आहे की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती मिळते? 84. किती भेटते? 84. तर आपण घेऊ गिवन कंडिशन, जी आपल्याला कंडिशन दिली आहे. गिवन कंडिशन दोघांचं प्रोडक्ट म्हणजेच कोणाचं? x -2 आणि x + 3. या दोघांचा जो प्रोडक्ट दिला आपल्याला किती दिलाय? 84 दिला. किती दिलाय? 84. ओके, आता काय करायला लागेल आपल्याला? आता करायला लागेल आपल्याला मल्टिप्लाय. जर या x न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, नंतर -2 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. x न x ला मल्टिप्लाय केलं तर येईल x² प्लस x न 3 ला मल्टिप्लाय केलं तर 3x. किती आहे? -2 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय, -2 न x ला मल्टिप्लाय केलं तर -2x आणि -2 न जर 3 ला मल्टिप्लाय केलं तर -3 जाईल तुमचे 6. आणि हा 84 जर मी इकडे आणला तर पॉझिटिव्हचा काय बनून येतो? निगेटिव्ह इक्वल टू 0. ओके, तर आता काय होईल? x² ॲज इट इज. या दोघांचं कॅल्क्युलेशन होईल. म्हणजेच किती होईल? 3x मधून 2x गेले तर किती राहील? x राहील. पॉझिटिव्ह साईन राहील याला. आणि किती राहील? या दोघांची ऍडिशन जर केली -6 आणि -84 तर या दोघांची ऍडिशन होईल -90 इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं? आपला त्यांचे काढायचे एजेस. काय काढायचे आहे? त्यांचे एज काढायचे आहे. काही प्रॉब्लेम जाणार नाही आपल्याला. आपण त्यांचे एज काढू. तर आता काय करू शकतो आपण? यांचे काढू शकतो आपण फॅक्टर. चेक करा. एक प्लस आहे, एक मायनस आहे. एक प्लस आणि काय? एक मायनस आहे. एक प्लस आणि एक मायनस जर असेल, एक प्लस आणि काय असेल? एक मायनस जर असेल तर कोणते सिम्बॉल आपले साईन कोणते घ्यायचे? प्लस आणि मायनसच घ्यायचे. ओके, आता किती दिला? -90 दिलाय. तर फॅक्टर कसे पडेल? चेक करा. आपल्याला असे नंबर घ्यावे लागेल की दोघांचा मल्टिप्लाय किती आला पाहिजे? -90, पण इथं कॅल्क्युलेशन किती आलं पाहिजे? 1. तर जसं मी आता जर घेतलं 10 9 जातं, 10 9 चा 90 होते. 10 मधून 1 गेला तर x उरते. ठीक आहे, म्हणजे 1 होते. चेक करा. आपण याला व्हेरिएबल लावून देऊ x. म्हणजेच काय बनेल? चेक करा. x² प्लस 10x मायनस 9x आणि किती आहे? -90 इक्वल टू 0. ओके, आता काय करायचं? आता फोकस करा या टर्म, या दोन टर्म. याच्यातला कॉमन किती आहे? इथे x आहे आणि इथे x आहे. किती कॉमन काढलं आहे? फक्त x. तर ब्रॅकेट मध्ये काही मी घेतला x इंटू x² प्लस इथे घेतला मी 10 x इंटू 10 10x मायनस काय करा? दुसरं ब्रॅकेट जे घेतलं आपण त्यात कॉपी पेस्ट करून टाका. x प्लस 10 कॉपी पेस्ट केली. आता इथं नंबर असा घ्यायचा मला काय? यानं कॅल्क्युलेट करायला इतके आले पाहिजे. चेक करा. 9 इंटू x 9x 9 10 जा 90. ओके, नो प्रॉब्लेम. जे 2 वेळा आले ते 1 वेळा. म्हणजेच काय? x प्लस 10 इक्वल टू 0 और
एक्स मायनस 9 इक्वल टू 0. तर आता व्हॅल्यू निघेल एक्स इक्वल टू, हा पॉझिटिव्ह आहे तर काय होणार निगेटिव्ह जाईल, तर एक्स इक्वल टू -10 और एक्स इक्वल टू निगेटिव्ह आहे तर काय होणार पॉझिटिव्ह होईल. ओके, तर आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलं होतं हर प्रेझेंट एज, तर तिचं प्रेझेंट एज किती आहे, निगेटिव्ह आपलं एज आपण निगेटिव्ह घेत नाही, तर हर प्रेझेंट एज किती तिचं निगेटिव्ह एज, आपण लिहू प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर. तर किती राहील प्रेझेंट एज, किती राहील तिचं 9 आहे, किती इयर 9 इयर. ओके, इथं आता आपलं पहिलं न्यूमेरिकल इथं संपलेलं आहे. आता बघू आपण सेकंड मध्ये काय म्हटलं चेक करूया. सेकंड मध्ये दिला सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर, 2 इवन नंबर दिले. कोणते नंबर आहे, सॉरी इवन नंबर कोणते आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर, 2 जे येणारे नंबर आहे इवन कॉन्सिक्युटिव्ह त्या समसंख्या म्हणतो, तर त्यांचा जो आपल्याला काय दिलाय सम ऑफ स्क्वेअर, त्यांचा सम ऑफ स्क्वेअर दिलाय तो दिला आपल्याला 2 to 4, किती दिलाय 2 to 4. तर फाइंड द नंबर. तर सर्वात पहिले काय घेऊ आपण, सपोज फर्स्ट इवन नॅचरल नंबर घेऊ आपण. सपोज फर्स्ट इवन नॅचरल नंबर बी एक्स. कोणता नंबर घेतला मी, एक्स घेतला. पहिला नंबर घेतला मी एक्स. तर दुसरा कोणता आहे, सेकंड इवन नॅचरल नंबर बी. तर तो एक्स, तर तो येईल आपला सेकंड येणार एक्स प्लस 2, काही एक्स प्लस 2. ओके, तर आपल्याला गिवन कंडिशन काय दिली चेक करा. गिवन कंडिशन मध्ये असं म्हटलं आपल्याला की सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर 2 to 4. तर पहिला नंबर किती आहे, पहिला नंबर आपला एक्स त्याचा स्क्वेअर, सम म्हणजे ऍडिशन. दुसरा नंबर आहे एक्स प्लस 2 त्याचा स्क्वेअर इक्वल टू किती दिलाय 2 to 4. ओके, जर तुम्ही आता पहा हा एक्स ऍज इट इज इथं सरी. ओके, प्लस इथं जर तुम्ही पहा या ठिकाणी, तर या ठिकाणी काय आहे, जर तुम्ही पहा तर ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, या फॉर्म्युल्यानुसार हा ब्रॅकेट काय सॉल्व्ह होईल. ओके, आता ए म्हणजे किती आला एक्स स्क्वेअर घेतला प्लस ट्वाइस ए बी 2 इंटू ए म्हणजे काय राहील एक्स राहील, बी म्हणजे किती राहील 2 राहील, म्हणजे किती होईल तुमचं 4x होईल. किती होईल 4x प्लस 2 चा स्क्वेअर, बी चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती होईल इथं 4 होईल. ओके, आणि आपण काय करू 244 तिकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आलं इक्वेशन बनवून देईल आपला, तर -244 इक्वल टू 0. आता तुम्हाला याचं काम संपलंय, काय आहे हे तुम्हाला माहित झालेलं आहे. ओके, तर आता चेक करा एक्स स्क्वेअर किती झाले 2x स्क्वेअर. ओके, प्लस किती आपल्याकडे 4x, आणि चेक करा 244 मधून जर 4 गेले तर किती होईल -240 इक्वल टू किती आला 0. तर आता काय करू शकतो आपण, आता आपल्याला जर फॅक्टरायझेशन नाही पाडता आले तर आता आपल्याकडे एक ऑप्शन आहे की आपण काय करू शकतो, लहान करू शकतो. या प्रत्येक टर्मला आपण 2 न डिवाइड करू. 2 न जर डिवाइड केलं मी तर किती राहील तुमच्याकडे एक्स स्क्वेअर, प्लस इथं जर 2 न डिवाइड केलं तर किती राहील 2x, आणि मायनस इथं जर 2 न डिवाइड केलं 2 1 जा 2 2 जा आणि 2 0 0, तर किती झालं 120. ओके, क्लिअर. आता काय करायचं आपल्याला, आता बघायचं आपल्याला फॅक्टर. काय बघायचं फॅक्टर, चेक करा काय -120, किती आहे -120. चेक करा कोणते आहे प्लस मायनस आहे, तर इथं फॅक्टर साठी सुद्धा साईन प्लस मायनसच घ्यायचे, असे घ्यायचे आहे. तर दोघांचा मल्टिप्लाय 120 आला म्हणजे -120, पण इथं किती आले म्हणजे 2. तर जर मी घेतलं इथं 12 10 जा, किती घेतलंय 12 10 जा 120, 12 मधून 10 गेले किती आले 2. व्हेरिएबल लावून दे तुम्ही एक्स काय बनवून. आता चेक करा आपलं एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 8x मायनस 120 इक्वल टू 0. आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये कॉमन काढायचं. कॉमन काय निघेल चेक करा, कॉमन निघेल तुमचा x, काही x ब्रॅकेट मध्ये काही x प्लस 12 सॉरी x इंटू एक्स स्क्वेअर, एक्स न 12 ला मल्टिप्लाय 12x, कशाच साईन आहे मायनस,
कॉपी करून टाका तुम्ही इथं इक्वल टू 0. किती घ्यायचा इथं घेतला 10 ने 10 इंटू एक्स 10x. ओके, आणि 10 नंतर 12 ला मल्टिप्लाय केलं तर 120 साइन ऑटोमॅटिकली येऊन जाते, त्याचं तुम्ही लोड घ्यायचं नाही. ओके, आता काय करायचं आपल्याला, आता आपलं आन्सर संपलं नाही, आता आन्सर आपलं संपलं नाही, अजूनही झालेलं नाही. ओके, ठीक आहे, अजूनही आन्सर आपलं संपलेलं नाही, लक्षात ठेवले. ठीक आहे, आता बघा, आता काय करायचं आपल्याला, आता जे 2 वेळा आले ते इकडं, हे आपल्या 2 टाइम्स आले, तर काही मग आपल्याजवळ x प्लस 12 इक्वल टू 0 और x मायनस 10 इक्वल टू 0. तर काय होईल, x इक्वल टू हा काय होईल तुमचा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होऊन जाईल, जे -12. ओके, और x इक्वल टू निगेटिव्हचा काय होऊन जाईल तुमचा पॉझिटिव्ह, x इक्वल टू 10. ओके, तर आपल्याला विचारलं की फाइंड द नंबर्स, काय विचारलं, फाइंड द नंबर्स. आता चेक करा, आपल्याला x घ्यायचा 12 -12 घ्यायचा की 10 घ्यायचा, तर आपण इथं -12 आपण घेणार नाही, कारण की आपल्याला कोणते नंबर दिले आहे, इव्हन आणि स्पेशली नॅचरल नंबर दिले. नॅचरल नंबर तुम्हाला माहित आहे निगेटिव्ह राहणार नाही. तर आपल्याला काय विचारलंय, द नंबर, तर आपण लिहू द नंबर. एक घेऊ आपला फर्स्ट नंबर, घेऊ आपण कोणता घेऊ, फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर साठी काय घेतलं होतं आपण, x घेतला होता. ओके, आणि x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली आपली 10 झालं. आता घेतला आपल्याला सेकंड नंबर. सेकंड नंबरची व्हॅल्यू किती, आपण x प्लस 2, x ची व्हॅल्यू आली आहे 10 प्लस 2, तर सेकंड नंबर आला आपला 12. तर सेकंड नंबर किती आला आपला 12. ओके, तर या ठिकाणी आपलं सेकंड एक्झाम्पल इथं सुद्धा संपलेलं आहे. ठीक आहे, आता बघू आपण थर्ड नंबर जो दिला आहे तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाइप दिलेला आहे, चेक करू आपण, आणि आपण ऍक्टिव्हिटीच्या बेसवर स्टेप बाय स्टेप फॉलो करू. ओके, आता जर तुम्ही चेक कराल, सॉरी, ओके, आता जर चेक कराल तुम्ही, काय दिलेलं आहे तुम्हाला, द ऑरेंज गार्डन मिस्टर मधुसूदन, देर आर 150 ऑरेंज ट्री. किती ट्री होत्या, 150 ऑरेंज ट्री त्याच्या शेतामध्ये होत्या, गार्डन मध्ये. तर नंतर काय दिलं आहे, द नंबर ऑफ ट्री इन अ रो किती दिलेलं आहे, 5 मोर देन इच ऑफ कॉलम. प्रत्येक कॉलम मध्ये जेवढे, काय म्हटलंय, कॉलम पेक्षा रो मध्ये किती न जास्त आहे, 5 नट कशा आहे, जास्त आहे. ओके, ऑरेंज ट्री. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो. प्रत्येक रो मधले आपल्याला काय काढायचे आहे, काय म्हटलं, फाइंड द नंबर ऑफ ट्रीज. प्रत्येक रो मध्ये किती ट्री आहे ते काढायचं आहे, अँड कॉलम मधले कोणते किती ट्री आहेत ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. आणि आपल्याला फ्लो चार्ट दिला, चेक करा, तुम्हाला दिला आहे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती दिलं तुम्हाला, x ऑलरेडी दिलेलं आहे. आता चेक करा, नंबर ऑफ ट्रीज इन रो, नंबर ऑफ ट्रीज इन रो. आता याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, जेवढ्या कॉलम मध्ये त्याच्यापेक्षा किती जास्त आहे, 5 ने जास्त आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो, x प्लस 5. ओके, क्लिअर. त्यानंतर काय म्हटलं आपल्याला, त्यानंतर म्हटलं तिसरी, टोटल नंबर ऑफ ट्रीज. काय दिलं आपल्याला, टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजेच काय, तर आपल्याला दिलाय टोटल नंबर ऑफ ट्रीज, यांनी दिलंय इथं आपल्याला किती आहे, मधुसूदन देर आर किती दिलंय, 150 ट्रीज. तर आपण लिहू टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती दिले आहेत, आपल्याकडे दिले आहे 150. किती दिलं आहे, 150. ओके, झालं, 3 पॉईंट आले. आता काय म्हटलं त्यांनी, आपल्याला म्हटलं फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हटलंय, फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू, काय होईल आपल्याकडे येईल, एक्स प्लस 5 इक्वल टू 150. चेक करू आपण, x इंटू एक्स स्क्वेअर प्लस x इंटू 5 5x, आणि 150 इक्वलच्या लेफ्ट साईडला आणले तो -1
150 इक्वल टू 10 हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, म्हणजे 1 2 3 4 स्टेप झाला. आता आपल्याला फाइंड द एक्स. फाइंड द एक्स म्हणजे काय, नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम. आता एक्स ची व्हॅल्यू काढी यांच्या नसतं. ठीक आहे, तर एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर आपल्याला इथं पडेल फॅक्टर. काय पडेल इथं, फॅक्टर. किती आहे इथे लक्षात ठेवा, -150. साइन कोणती आहे, मायनस आणि प्लस आहे तर सॉरी प्लस अँड मायनस आहे तर प्लस अँड मायनसच येईल. आणि असे फॅक्टर काढायचे काय, दोघांचं मल्टिप्लाय 150 पाहिजे, पण इथं आपल्याला किती पाहिजे, 5 पाहिजे. तर मी जर घेतलं तर 15 10 जा 15 10 जा 150 मायनस आला. 15 मधून जर तुमचे 10 गेले तर किती आले, 5. x चेक करा. काही इक्वेशन आपलं आता काही सॉल्व करेन. x² प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इक्वल टू 0. कॉमन काय निघेल, कॉमन निघेल तुमचा x आणि ब्रॅकेट मध्ये काय x प्लस 15. चेक करू, x इंटू x स्क्वेअर प्लस x इंटू 15 15x मायनसचं साईन दिलं, काहीच नाही करायचं, कॉपी पेस्ट x प्लस 15 इक्वल टू 0. किती घ्यायची इथं, काही इतके आलं पाहिजे आपल्याजवळ, तर किती घेऊ आपण इथं, 10 घेऊ. आपल्याला 10 इंटू x 10x 10 ना 15 ला मल्टिप्लाय करतो 150. जे 2 वेळा आले ते 1 वेळा. किती ना आता चेक करा, x प्लस 15 इक्वल टू 0 और x मायनस 10 इक्वल टू 0. सॉल्व करून घेऊ आपण. x इक्वल टू हा पॉझिटिव्ह 15 आहे तर काही म्हणजे निगेटिव्ह, और x इक्वल टू निगेटिव्ह आहे तर काही पॉझिटिव्ह. ओके, तर आपले झाड जे आपण लावतो शेतामध्ये, आपण जे झाड लावतो ते निगेटिव्ह मध्ये राहणार आहे काही नाही, म्हणजे आपलं हे आन्सर येणार नाही. तर किती येईल, x ची व्हॅल्यू किती येईल, 10. आणि आपल्याला विचारलं काय, आता नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. कॉलम साठी काय घेतला होता आपण, x. तर लिहून टाकू आपण, चेक करून घ्या. number of trees in column, number of trees in column is. किती आलं, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती आलं आपलं, x किती आलाय 10. तर किती राहील 10 ट्रीज. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती आला, 10 आला. ओके, त्यानंतर दिला आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इन रो. ठीक आहे, नंबर ऑफ ट्रीज इन रो. आता चेक करा, रो मध्ये किती दिलं होतं, रो मध्ये होते आपल्याकडे x प्लस 5. तर आपण काय घेऊ, x प्लस 5. x ची व्हॅल्यू आपल्याकडे 10 आली प्लस 5. तर 10 5 जा तुमचं झालं, सॉरी 10 प्लस 5 किती झाले 15. तर रो मध्ये किती येईल तुमचे 15, कॉलम मध्ये किती येईल तुमच्या 10. तर 15 आणि 10 चा जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर तुम्हाला नंबर ऑफ किती भेटेल, नंबर ऑफ टोटल ट्रीज किती भेटेल 150. इथं संपला आपला थर्ड नंबरचा क्वेश्चन जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेसवर दिलाय, तो सुद्धा इथं आपला संपलेला आहे. आता आपला क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा. कोणता आहे, फोर्थ नंबरचा. चेक करून घ्या, सिंपल आहे, जास्त कठीण आहे नाही. काय दिलं आहे ते चेक करा. काय दिलं आपल्याला, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर. जो विवेक आहे तो किशोर पेक्षा 5 वर्षांनी कसा मोठा आहे. काय म्हटलं, विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. किशोर किती वर्षाचा आहे आपल्याला माहित नाही, तर आपण किशोर साठी घेऊ x इयर. सपोज प्रेझेंट एज ऑफ, कोण घेऊ आपण, किशोर. बी x इयर. किती घेतलं मी, किशोर साठी किती घेतला x. तर विवेक त्याच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा आहे, 5 वर्षांनी मोठा आहे. तर मग काय घेऊ आपण, प्रेझेंट एज ऑफ विवेक. बी त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, x प्लस 5 इयर. ओके, त्यानंतर काय म्हटलंय, आता गिवन कंडिशन, सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. आता चेक करा, आता आपण गिवन कंडिशन, सिंपल गणित आहे, गिवन कंडिशन. ओके, आता चेक करा काय म्हणते आपल्याला. आता आपल्याला म्हटलंय द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एज. आता किती आपल्याकडे x आहे, त्याचा रेसिप्रोकल जर आपण केला तर त्याचा रेसिप्रोकल येईल 1/x प्लस त्याची सम, याचा सुद्धा रेसिप्रोकल केला तर काही 1/x प्लस 5. याच्या डिनॉमिनेटरला काही नाही, म्हणजे किती 1 रेसिप्रोकल केला तर किती 1/x प्लस 5. तसंच तिकडे 1/x आणि त्यांचा रेसिप्रोकल दिलाय आपल्याकडे किती दिलाय 1/6. ओके, आता फास्ट इथून तुमचं कम्प्लीट होईल. चेक करा, आता काय करू आपण,
क्रॉस मल्टिप्लाय एक्स प्लस 5 न 1 ला मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा किती एक्स प्लस 5, प्लसचं साइन एक्स न 1 ला मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा किती एक्स. आता मल्टिप्लाय करू डिनॉमिनेटर काय, एक्स इंटू एक्स काय होते एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5 इक्वल टू 1/6. चेक एक्स किती झाले आपल्याकडे 2x प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 1/6. आता काय करावं लागेल, आता करावं लागेल आपल्याला मल्टिप्लाय. काय करावं लागेल आता मल्टिप्लाय. चेक करून घेऊ आपण. ओके आता चेक करा. आता आपण काय करू, इक्वेशन म्हणलं पाहिजे सरळ तिथे पहा, एक्स स्क्वेअर प्लस 5x न 1 ला मल्टिप्लाय केलं तरी किती येईल आपलं एक्स स्क्वेअर प्लस 5x असेल. ओके झालं इथपर्यंत. नंतर इक्वलचं साइन, मग किती 6 न करायचं आहे, 6 2 जा 12x प्लस 6 5 जा 30. आता काय बनवू आपण, आता बनवू आपण इक्वेशन. चेक करा एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x लेफ्ट साइडला आला तर, आणि याला सुद्धा इकडे 30 ला सुद्धा लेफ्ट साइडला गेली पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह मायनस 30 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर, आता चेक करा या दोघांचं कॅल्क्युलेशन. 12x मधून जर 5 काढला तर आपल्याला मिळेल 7x, पण साइन कशाचे मायनस, आणि किती आलं मायनस 30 इक्वल टू 0. आता पुन्हा आपल्याला काय काढायचं, फॅक्टर पाडायचं. किती पाहिजे इथं मायनस 30, किती आपल्याकडे मायनस 30 आहे. आणि आपल्याला चेक करा जर दोन्ही मायनस मायनस असेल, दोन्ही काय असेल आता चेक करा, मग अशी प्लस मायनस होते प्लस मायनस, आता काय झाले मायनस प्लस आहे ते एकाले मायनस घ्या तर एकाले प्लस, असे फॅक्टर घ्या की दोघांना मल्टिप्लाय केल्यावर मायनस 30 आले पाहिजे. इथं किती आले पाहिजे, इथं आले पाहिजे तुमचे 7x. तर 10 3 जातात, 10 3 जा 30 झालं, 10 मधून तुमचे 3 गेले तर 7x मायनस 7x x. चेक करा काय बनन आता एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. कॉमन काय निघाल, कॉमन निघाल x. x ब्रॅकेट मध्ये काय राहील तुमच्या x मायनस 10. चेक करा x इंटू एक्स स्क्वेअर x मायनस 10 10x काही नाही आता प्लस कॉपी पेस्ट करून घ्या तुमचा x मायनस 10 इक्वल टू 0. किती घेत आहे इथं घेतला मी 3 इंटू एक्स 3x आणि 3 न 10 ला मल्टिप्लाय केलं किती आलं मायनस 30. ओके जे 2 टाइम आले ते 1 टाइम आपण यूज करतो, x मायनस 10 इक्वल टू 0 और x प्लस 3 इक्वल टू 0. x इक्वल टू जो निगेटिव्ह आहे तो काय बनला तुमचा पॉझिटिव्ह, इथं x इक्वल टू 10 आला और x इक्वल टू पॉझिटिव्ह आहे तर काय बनेल तुमचा निगेटिव्ह. ओके आता एज जे आपलं निगेटिव्ह मध्ये येणार नाही, म्हणजे आपलं किती आलं x इक्वल टू 10. आणि आपल्याला विचारलं काय, आपल्याला विचारलं फाइंड देअर प्रेझेंट एजेस. ओके झालं आपलं फिनिश झालं. आता समजून जा. झालं आता काय करायचं, एज काढायचे. सपोज एंड आहे आपलं x आला, x किती आला 10 आला, म्हणजे कोणाचं एज आलं कोणाचं आलं किशोर. आता लिहू आपण प्रेझेंट एज ऑफ किशोर इज किती आलं 10 इयर. आणि कोण राहिला विवेक. प्रेझेंट एज ऑफ कोण आहे विवेक इज. विवेकचं किती होतं x प्लस 5 x प्लस 5 म्हणजेच किती x ची व्हॅल्यू किती, x ची व्हॅल्यू आपल्याकडे 10 प्लस 5 तर किती आलं 15 इयर. तर विवेकचं वय सुद्धा किती आलं 15 इयर. या ठिकाणी तुमचं चेक करा, या ठिकाणी तुमचं चौथं न्यूमेरिकल सुद्धा संपलेलं आहे. ओके आपण या पद्धतीनं तुम्हाला काय करणार आहे, मी याच पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल टाकणार आहे, पण पार्ट वाईज करणार आहे कारण की व्हिडिओ जास्त मोठा बनला पाहिजे नाही. तर 4 झाले, याच पॅटर्न आपण काय करत जो आपले न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतो, जसे तुम्हाला पार्ट मध्ये ते अवेलेबल होऊन जाईल. थँक्यू.